अतुल सावेंच्या पुंडलिक नगरामध्ये ऑफिस बाहेर एक गाडी उभी होती आणि त्या गाडीवर एका व्यक्तीने दगडफेक केली। दगडफेक करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय खरं। ही दगडफेक का केली आहे हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। दरम्यान दगडफेकीच्या घटनेवेळी अतुल सावे कार्यालयामध्ये उपस्थित होते अशी ही माहिती मिळते। आपण पाहतोय की संभाजीनगरमधली घटना आहे। अतुल सावे मंत्री आहेत आणि त्यांच्या गाडीवर त्यांच्या कार्यालयासमोरच उभ्या असलेल्या पार्किंगमधल्या गाडीवर दगडफेक झालेली आहे। दरम्यान दगडफेक करणाऱ्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याची चौकशी काही वेळात होईल आणि त्यानंतर दगडफेकीचं कारण सुद्धा स्पष्ट होईल। मात्र सध्या अतुल सावे हे त्यावेळी कार्यालयामध्ये उपस्थित होते। काही वेळात गाडीमध्ये बसून ते बाहेरही जाऊ शकले असते। नशिबानं सुदैवानं ते गाडीमध्ये उपस्थित नव्हते, मात्र त्यांच्या कार्यालयाबाहेर दगडफेक करण्याची हिम्मत एका गुन्हेगाराची झाल्याचं पाहायला मिळतंय। ही गाडी त्यांच्या कार्यालयासमोरच उभी होती। आपल्यासोबत माधव सावरगावे जोडले गेलेले आहेत। तर माधव, संभाजीनगरामध्ये त्यांच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या गाडीवर दगडफेक झाली आहे, अधिक माहिती काय द्याल? बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर मधल्या त्यांच्या कार्यालयामध्ये बसलेले होते। ते लोकांशी संवाद साधत होते। त्याच दरम्यान त्यांची गाडी ऑफिसच्या बाहेर रस्त्यावर थांबलेली होती। नेहमी त्या ठिकाणी राहणारा, त्याच हनुमाननगर मध्ये राहणारा गणेश सखाराम शेजूळ असं त्या आरोपीचं नाव आहे, जो मनोरुग्ण आहे। तो त्या परिसरामध्ये फिरतो, लोकांकडून पैसे मागतो। असं सांगितलं जातंय की काही जणांकडून पैसे मागितले, पण पैसे काही जण दिले आणि काही जणांनी कमी दिले आणि त्यामुळे त्याचा राग आला आणि त्यांनी थेट मंत्र्याच्याच गाडीवर दगडफेक केली। त्यांनी दगडफेक करताना गाडीमध्ये ड्रायव्हर आणि मंत्री दोघंही नव्हते, रस्त्यावर गाडी थांबलेली होती। त्यामुळे सुदैवाने कोणालाही जखम झाली नाही, पण समोर गाडीची काच फुटलेली आहे आणि या प्रकरणावरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे। गाडीची तपासणी केली, मात्र आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कारण हा अदखलपात्र गुन्हा आहे, कारण तो मनोरुग्ण आहे आणि त्याच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत आणि या परिसरात तो नेहमी फिरत असतो। त्यामुळे मंत्र्यांनी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की सुरक्षेच्या दृष्टीने हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न तयार होतोय। ह्यात कोणतीही हानी झालेली नसली तरी ही घटना महत्त्वाची। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।